आता सगळ्या घडामोडी विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुढी उभारण्यात आली। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी गुढीची पूजा केली। आज शिवाजी पार्कमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावाही होणार आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। या मेळाव्याकरता राज्यभरातून मनसैनिक येणार आहेत। यात आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर मनसेचा मेळावा होणार आहे आणि शिवाजी पार्कमध्ये आणि या ठिकाणचे संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पुरवतात माझे सहकारी सागर कुलकर्णी आणि देवेंद्र। सागर, आधी तुझ्याकडे येते, कशा पद्धतीची तयारी झालेली आहे या ठिकाणी? तृप्ती, माझ्या पाठीमागे जर आपण पाहत असाल तर सर्वजण इथे तयारी जी आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची सुरू झाल्याचं दिसून येतं। अर्थात राज ठाकरेंचं साधारणतः 7च्या पुढेच ते स्टेजवर आगमन होईल असं सांगितलं जातं। तत्पूर्वी मनसेचे इतर जे पदाधिकारी आहेत, माजी आमदार आहेत, त्यांची भाषणं होतील प्रामुख्याने। त्यामध्ये बाळा नांदगावकर असेल, संदीप देशपांडे असतील, इतर पदाधिकारी महत्त्वाचे जे आहेत त्यांची भाषणं होतील असं सांगितलं जातं। त्याची तयारी जी आहे ती ते पूर्ण झालेली आहे। अर्थात मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा ही टॅगलाईन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुढीपाडवा महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला शिवतीर्थावर या अशा आशयाचे पोस्टर्स इथे मोठ्या प्रमाणात लावले आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे ज्या आहेत खुर्च्या त्या मांडण्यात आलेल्या आहेत आणि सगळीकडे जी तयारी आहे ती सुरू झाल्याचं दिसून येतं। आता गर्दी नाही, या साधारणतः पुढच्या अर्धा एक तासामध्ये इथे सगळेजण हळूहळू यायला सुरुवात होतील आणि त्यानंतर भाषणं होतील। नुकताच तरी पहिल्यांदा मनोरंजनात्मक कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणं होतील आणि मग राज ठाकरेंचं प्रमुख भाषण होईल आणि या मेळाव्याचा पूर्ण समारोप होईल। अर्थात राज्यामध्ये वेगवेगळे राजकीय प्रश्न, राजकीय आरोप प्रत्यारोप याबाबत राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। देवेंद्र, मोठ्या प्रमाणामध्ये या मेळाव्यासाठी तयारी करण्यात आलेली आहे। थोड्या वेळात गर्दी सुद्धा होण्यास सुरुवात होईल। नेमकं भाषण सुरुवातीला कोणाचं होणार आहे, कशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन असेल, काय माहिती मिळते? लोक आहेत देवेंद्र, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? नक्कीच तृप्ती, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे जसं मनसे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे तसंच संबंध राजकीय वर्तुळाचं देखील मनसेच्या आजच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे लक्ष आहे। अगदी काही वेळामध्ये या मनसेच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी आपण बघतो की मनसेचे जे राज्यभरातील पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते या शिवाजी पार्क परिसरामध्ये या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत राज्यभरातून आलेले पदाधिकारी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा, आजचा मेळावा पार पडतोय, या मेळाव्याकडे आपण कसं पाहता आणि काय सांगाल? गुढीपाडवा मेळावा म्हणजे आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी एक ऊर्जा घेऊन जाण्याचा दिवस आहे। आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती अतिशय बिघडलेली परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे। आज ती परिस्थिती जर कोण सुधारू शकतो तर फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे। आज या मेळाव्याच्या निमित्ताने राजसाहेब जो आदेश आम्हा महाराष्ट्र सैनिकांना देतील त्याचं तंतोतंत पालन आम्ही करू आणि ही परिस्थिती सुधारवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच आणखी काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, काय आजच्या मेळाव्याविषयी सांगाल? कारण विविध राजकीय आणि सामाजिक प्रश्न जे आहेत ते राज्यात सुरू आहेत आणि राज ठाकरे जे आहेत त्या सर्व मुद्द्यांवरती आज भाष्य करणार आहेत। नक्कीच आज राजकारणात महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहिली तर संपूर्ण बिघडलेली आहे। जनतेशी कुणालाही काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे। प्रत्येकजण पक्ष फोडणे, स्वतःच्या पार्ट्या वाढवणे किंवा इतरांवरती चिखलफेक करणे। आज आपण बघतो दिशा सालेन प्रकरण काढलं, अनेक कबरीचं प्रकरण, राज्यामध्ये दंगली पेटवायचं काम चालू आहे। पण आता ह्या राज्याला शांत करण्यासाठी एकमेव नेता म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत। ती कडक भूमिका घेऊ शकतात, रोखठोक भूमिका घेऊ शकतात आणि या राज्याला पर्याय नाही अशा नेतृत्वाशिवाय। कारण आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये राजकारण राहिलंच नाही। तर त्या राजकारणाला सरळ करण्याचं काम कोण करेल तर सन्माननीय
राजसाहेब करतील आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून लाखो मनसैनिक आज या ठिकाणी जमा झालेलो आहे. कारण आम्ही हेच आम्हाला ऐकायचं की आज राजसाहेब आम्हाला काय आदेश देतील आणि पुढे जाऊन काय भूमिका घेतील आणि त्या प्रकारे आम्हाला काम कसं करता येईल. नक्कीच तृप्ती, आपण या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया ऐकतोय. काही वेळानंतर या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. मनसेचे नेते स्वाभाविकपणे ते देखील या सगळ्या व्यासपीठावरून भाषण करतील. त्यानंतर राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असेल. त्यासोबत आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता आणि आगामी काळामध्ये असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती महत्त्वाची असणार आहे आणि या अनुषंगे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात आहे, त्यासोबत राज्यात जे विविध मुद्दे राजकीय सामाजिक असतात त्या मुद्द्यावरती राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. देवेंद्र, मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा राज ठाकरे यांचं भाषण होतं, जेव्हा मेळावे असतात त्याला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते. साधारणपणे आता 5 वाजलेले आहेत. आता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे? राज्यातल्या कोणकोणत्या भागातून मनसैनिक या ठिकाणी पोहोचतात? तृप्ती, मी आपल्याला दाखवू इच्छितो की आपण पाहाल तर आपल्याला या शिवाजी पार्क परिसरामध्ये आता जो हा सगळा शिवाजी पार्कचा परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे. आपण जे समोर बघताय की राज्यभरातून मुंबईतून वेगवेगळ्या भागामधून आलेले हे सगळे कार्यकर्ते पाहायला मिळतात आहे. साधारण 5 ते 6 साडेसहा दरम्यान हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते शिवाजी पार्क मैदानामध्ये येतात आणि त्यानंतर या सगळ्या गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात होते. साधारण 8च्या 8:15 आसपास मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते व्यासपीठावर येतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होईल. निश्चित देवेंद्र सोबतच राहा. मी पुन्हा एकदा सागरकडे जाते. सागर, मोठ्या प्रमाणामध्ये जर गेटकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात राज्यभरातले मनसैनिक पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते स्टेजच्या जवळ येऊन त्या ठिकाणी गर्दी होण्यास सुद्धा सुरुवात होईल. सर्वात महत्त्वाचं आज आहे की राज ठाकरे नेमकं काय बोलतात, कारण राज्यभरामध्ये अनेक घडामोडी घडतात. यासोबतच काहीच महिन्यांमध्ये आता महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच दृष्टीनं मनसेची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे इतर पक्षांच्या प्रमाणे. त्यामुळे या संदर्भातली राज ठाकरे काही घोषणा करू शकतात? मुळात आजच्या पाडव्याच्या निमित्तानं राज ठाकरेंना पुढील कालावधीमधले राजकीय भूमिका मांडण्याचा तर भाग आहे. कारण की गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेतलेली राज ठाकरेंची भूमिका सतत बदलत राहिलेल्या आहेत आणि आपण वारंवार भूमिका बदललेल्या एकमेव नेते नाही आहात, तर इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा हीच भूमिका घेतली असंही राज ठाकरेंनी यापूर्वी सांगितलेलं आहे. पण आता पुढच्या कालावधीमध्ये ज्या राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून राज ठाकरेंना भूमिका मांडायची आहे. एका बाजूला राज ठाकरे हिंदुत्व भूमिका घेतात, त्यामुळे भाजपाच्या जवळीक जाण्याचा प्रयत्न करतात की काय, दुसरीकडे भाजपावरही अनेक वेळा मोदींवर राज्यातल्या कारभारावर ज्यावेळेस राज ठाकरे बोलतात त्यावेळेस भाजपाच्या विरोधात भूमिका घेतात. यामुळे मुळातच मनसेचा कार्यकर्ता जो आहे, केडर आहे, तो संभ्रम परिस्थितीमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंना राजकीय पुढची भूमिका काय घ्यायची आहे, जर राजकीय अस्तित्व टिकवायचं आहे, मुळात जे काही मनसेचं गेल्या कालावधीमध्ये अधोगती होत चाललेली आहे, अधपतन होत आहे, अशा कालावधीमध्ये राज ठाकरेंच्या समोर मोठं आव्हान असणार आहे की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या पलीकडे जाऊन आपला पक्ष हा काही वेगळा आहे आणि लोकांनी जर त्याला स्वीकारायचं तर ते का स्वीकारायचं हे सांगण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतील असं म्हटलं जातं. शिवाजी पार्कच्या मैदानातून यापूर्वी त्यांनी भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती, मुस्लिमांच्या विरोधात भूमिका घेत हिंदुत्वाची शाल पांघरली होती. अर्थात बाळासाहेबांच्या भूमिकेसारखीच राज ठाकरे सुद्धा भूमिका घेताना पुढे जातील असं म्हटलं जात होतं. पण कालांतराने अनेक भूमिकांमध्ये राज ठाकरे हे भाजपावरही टीका करताना दिसत आहेत, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या लोकांवरही टीका करतायत. अशा परिस्थितीत मनसेच्या केडरला नेमकं करायचंय काय, राज ठाकरेंना करायचंय काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भात आता पुढील राजकीय वाटचाल काय असेल, जर राज ठाकरेंना स्वतःची वेगळी चूल मांडायची असेल तर कोणती मुद्दे असतील की ज्यांनी लोकांना ते आकर्षित करू पाहतायत, त्याबाबत काय बोलतायत का, याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. तृप्ती, निश्चित. सागर, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद. देवेंद्र कोल्हटकर माझे सहकारी सुद्धा आपल्यासोबत होते. देवेंद्र, तुझेही धन्यवाद.